नमस्कार मित्रांनो, एस बी कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही जर इथे पहिली वेळेस आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या सगळ्या जॉब अपडेट्सबद्दल तुम्हाला माहिती राहील. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्र गृहनिर्माण विकास मंडळाच्या मध्ये जी कंत्राटी तत्वावर जी भरती आली त्याच्यासाठी फॉर्म मागवण्यात येत आहे. तर याची जी लास्ट तारीख आहे ती 26 जुलै आहे आणि mahahousingrecruitment@email.gmail.com या ईमेल आय डीवरती तुम्ही हा फॉर्म पाठवू शकता. तर ही गृहनिर्माण विकास महामंडळाच्या डिपार्टमेंटची भरती आहे आणि महाराष्ट्र शासनाचा हा जॉब आहे. 18 ते 30 वर्ष तुमचं वय पाहिजे आणि महाराष्ट्र राज्याचा उमेदवार पाहिजे. याच्यासाठी अनुभवाची आवश्यकता आहे. फ्रेशर्सही अर्ज करू शकतात, मेल फिमेल दोघं पण. आणि याच्यासाठी फीस ही काहीच नाही आहे आणि जो नोकरीचा प्रकार असणार आहे तो कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस असणार आहे, हा परमनंट जॉब नसणार आहे. तर निवडीची जी प्रक्रिया आहे ती फक्त इंटरव्ह्यू असणार आहे, तुमचा एक्झाम वगैरे नसेल. आणि अप्लायची स्टार्ट आहे ती 15 जुलै आणि 26 जुलैपर्यंत शेवटची तारीख असणार आहे. अधिकृत वेबसाईट जी आहे mahahousing.mahaonline.gov वरती तुम्ही बघू शकता. तिथं तुम्हाला सगळी डिटेल्स भेटून जाईल ह्या रिक्रुटमेंटबद्दलची. तर पदाचे जे नाव आहे ती संचालक आहे, जे की कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरणारे एक, संचालक लेखा वित्त एक, आणि कनिष्ठ अधिकाऱ्याचा एक, सहाय्यक कनिष्ठ अधिकारी 2, कार्यकारी अभियंता 1, उपअभियंता 1, कनिष्ठ अभियंता स्थापत्य ह्याची 7 पदं आहेत. सहाय्यक नगर रचनाकारचा एक आहे, वास्तुविशारदचा एक आहे, आरेख म्हणजेच ड्राफ्ट्समनचा एक आहे, लेखा अधिकारीचा एक आहे, सहाय्यक विपणन अधिकारीचा एक आहे, लिपक टंकलेखनचा 8 आहेत आणि शिपाईचे 5 आहेत. तर अशा टोटल 33 जागांसाठी ही रिक्रुटमेंट होणार आहे. तर तुम्हाला ह्या महाहाऊसिंगच्या वेबसाईटवरती सगळी डिटेल्समध्ये माहिती भेटून जाईल तुम्हाला अजून पाहिजे असेल. आणि शैक्षणिक जी पात्रता आहे तर ती अशी आहे की जे संचालक तांत्रिक पद आहे त्याच्यासाठी महाराष्ट्र मान्यप्राप्त विद्यापीठाची तुमच्याकडं बी किंवा बी टेक झालेलं पाहिजे, MA किंवा MTech झालेलं पाहिजे. संचालक जे आहे त्याच्यासाठी अकाउंटिंगमधून तुमचं पदव्युत्तर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे किंवा CA झालेलं पाहिजे किंवा MBA फायनान्समधून झालेलं पाहिजे. आणि कनिष्ठ अधिकारी त्याच्यासाठी तुम्हाला फक्त डिप्लोमा किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं असलं कशातून तरी चालेल. आणि जी सहाय्यक कनिष्ठ अधिकारी आहे त्याच्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी म्हणजे ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं पाहिजे. कार्यकारी अभियंतासाठी आहे, त्याला पण बी टेक सिव्हिल इंजिनिअरिंगची ही डिग्री असणं कंपल्सरी. ME MTech असेल तर ते पण इलिजिबल असेल. आणि उपअभियंता जे आहे स्थापत्य त्याच्यासाठी पण बी आणि बी टेक सिव्हिल इंजिनियर आणि ME MTechवाले इलिजिबल आहेत. लेखा अधिकाऱ्याची जी पोस्ट आहे त्याच्यासाठी समजा अकाउंटिंगवाले पाहिजे आणि B+ त्यांचं म्हणजे B+च्या ग्रेडने ते पास झालेले पाहिजे, CA एक्झाम वगैरे. आणि सहाय्यक विपणनचे आहे त्याच्यासाठी MBA स्टुडंट मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग, ब्रँडिंगवाले हे MBAचे स्टुडंट इलिजिबल आहे. लिपिक टंकलेखनासाठी महाराष्ट्राची जी हे पाहिजे पोस्ट ग्रॅज्युएशन आणि जे लेखाचं वगैरे आहे विपणन विषयावर त्याचं प्राधान्य पाहिजे. आणि शिपाईसाठी 10वी पास आहे फक्त. तर ह्या ज्या सगळ्या पोस्टसाठी फक्त इंटरव्ह्यू होईल, आहे सगळं एक्झाम नाही आहे. आणि लास्ट जे आहे ते महामंडळाच्या वेबसाईटवरती त्याचा रिझल्ट लावण्यात येईल. तर तुम्हाला ज्या पोस्टसाठी तुम्ही इलिजिबल असाल त्या पोस्टसाठी तुम्ही अर्ज करायचा आहे. आणि हा अर्ज तुम्हाला महामंडळाच्या वेबसाईटवरती भेटून जाईल. तिथून भरून तुमचं सगळं तुम्हाला ज्या पोस्टला अप्लाय करायचे त्या पोस्टप्रमाणे व्यवस्थित अर्ज भरून तो दिलेल्या ईमेल आय डीवरती तुम्हाला तो पाठवायचा आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनी काही इथे दिलेले आहे टर्म्स अँड कंडिशन, व्यवस्थित पत्राचा पुष्टा वगैरे तुम्हाला जे पत्र पाठवायचं त्याचं सुस्पष्ट करणे. सेवानिवृत्त अधिकाऱ्याचं वय जे असेल ते 62 वर्षापेक्षा जास्त नसलं पाहिजे. नियुक्तीच्या कालावधीत करार पद्धतीने विवीक्षक हा काम पूर्ण करण्याची तुमची जबाबदारी असली पाहिजे. तर अशा ह्या सूचना ह्या जाहिरातमध्ये दिलेल्या आहे. महत्त्वाच्या सूचना अशा आहे की सदर करारात पद्धतीने नियुक्त केलेल्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची सेवा कालावधी नियुक्तीपासून 1 वर्षाचा असेल, म्हणजे 1च वर्षाचा त्यांचा असेल. म्हणजे हे जे आहे ना, तर हे 11 महिन्यांसाठी तुम्हाला हे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती हे ते हायर करणार आहे तुम्हाला. थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल. असेच जॉब अपडेट्स तुम्हाला मिळत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.